मित्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार झाली, मतदान झालेलं आहे, निकाल हाती लागलेले आहेत। ही स्थिती राज्यातल्या एकूण 29 महानगरपालिकांची आहे। या 29 महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपने जोरदार यश मिळवलेलं आहे। या 29 पैकी 25 ठिकाणी भाजपचा महापौर बसेल अशा पद्धतीची एकूणच स्थिती आपल्याला दिसते, किंवा महायुतीचा महापौर बसेल अशी स्थिती दिसते। आता मुंबईमध्ये भाजपच्या समोर ठाकरे बंधूंचं पानिपत होणार, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा पद्धतीचे हाकारे अनेक माध्यमांमधली मंडळी देत होती। आणि मुंबईमध्ये ज्यांना स्वतःला आपण राजकीय विश्लेषक वाटतो किंवा स्वतःला आपण बरंच काही आपल्याला माहिती असं वाटतं, अशी खूप सारी मंडळी हे सगळं करत होती। मी स्वतः एका मोठ्या मराठी वाहिनीवर काल दुपारी 3 वाजता ज्या वेळेला एका चर्चेमध्ये सहभागी झालो होतो, त्यावेळेला मी तिथल्या संपूर्ण पॅनलला असं म्हटलं होतं की तुम्ही थोडा वेळ थांबा, कारण अजून सगळीकडची मतमोजणी झालेली नाही। मतमोजणी पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर मग आपल्याला या विषयावर भाष्य करता येईल। मित्रहो, आणि चमत्कार झाला। 3 वाजल्याच्या नंतर जो काही गांभीर्यानं एकूणच मतमोजणीचा कार्यक्रम पुढे जात गेला, त्यानंतर हे कळलं की मुंबईतला मराठी मतदार, मराठी माणूस हा अजूनही ठाकरेंबरोबर आहे। हा अजूनही आपल्या मराठी अस्मितेसाठी लढायची तयारी त्याची आहे आणि त्याची ऊर्जाही आहे। फक्त त्याला एक नायक हवाय। आता ठाकरेंनी हे ठरवायचं आहे की आपण या मराठी माणसाचे नायक होणं, इतकी मानसिकता, इतकी एकूणच ऊर्जा, इतकी ताकद आपण स्वतःमध्ये जपणार आहोत का, की हे सगळं पुन्हा भाजपमधल्या एका मराठी वर्गाकडे किंवा भाजपकडे देणार आहोत? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। ही वेळ मी सांगतो म्हणून नाही मित्र हो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया यासाठी अत्यंत डोळ्यात अंजन घालणारी आहे। मुख्यमंत्री या विजयानंतर काय म्हणाले की विजय आहे त्याचा आनंद साजरा करा, पण विजयाचा उन्माद माजवू नका। आणि ही जी काही मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन आहे किंवा प्रतिक्रिया आहे, हीच प्रतिक्रिया या संपूर्ण सगळ्या व्हिडिओचं आकलन असणार आहे। काय आहे, काल काय काय घडलं आणि काय आकडे समोर आले, हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। अर्थात हा एकच व्हिडिओ या इतक्या मोठ्या निवडणुकीसाठी पुरेसा नसणार आहे, याची मला कल्पना आहे। मी वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या नेत्यांना भेटून हा विजय किंवा हा पराजय नेमका कसा होता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पण या संपूर्ण विजयातले जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत ते आधी आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं, निष्पक्ष, बिनधास्त आणि बोल्ड डिजिटल प्लॅटफॉर्म टाइम महाराष्ट्र। मित्रहो, या सगळ्या विशेषणांनी मी आपल्याला सुरुवात केली म्हणून थोडंसं आपल्याला विचित्र वाटू शकेल, पण या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण केलेलं काम हे अनेक मान्यवरांनी कौतुकलं। त्याचप्रमाणे आपण मांडलेले मुद्दे, आपण मांडलेली या मुद्द्यांमधली गुणवत्ता ही अनेक राजकीय परिस्थितीमध्ये आणि नेत्यांकडून तिचं अभिनंदन झालं आणि ती जवळपास जशीच्या तशी खरी ठरताना आपल्याला दिसते। आता येऊया आपण ह्या संपूर्ण निवडणुकीचा ज्यावेळेला विस्तृत व्हिडिओ करतोय किंवा थोडासा विस्ताराने बोलतोय, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत हे आपण समजून घ्यायला हवं। मी या आधी असं आपल्याला म्हटलं होतं, त्याचप्रमाणे मी काही वाहिन्यांवर असं म्हटलं होतं की भाजप शतक पार करणार नाही। 1.5 शतकासाठी उतरलेलं भाजप हे किंवा भारतीय जनता पार्टी ही 89 जागांवर मर्यादित राहिली। 2017ला ज्या वेळेला भाजप निवडणूक लढलं होतं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने तेव्हा 82 जागा मिळवल्या होत्या। आता 89 जागा मिळवलेल्या आहेत, म्हणजे 7 जागांचा जो काय फरक आहे, वाढ आहे, ती झालेली आहे। ती कौतुकास्पद आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, ते करायलाच हवं। आता भाजपला असं वाटत होतं की मुंबईतला मराठी माणूस हा आपण सांगू तेच करणार, ठाकरेंना तो कवडीची किंमत देणार नाही, राज आणि उद्धव एकत्र आले तर युतीचा काही फरक पडणार नाही, असं झालेलं नाहीये। दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 20 मतदारसंघांमध्ये ठाकरेंचा प्रभाव दिसून आलेला आहे आणि हा जो ठाकरेंचा प्रभाव आहे हा या 20 मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत। इथल्या 2 मतदारसंघांमध्ये
फक्त शिंदेचे उमेदवार विजयी झालेले. तिसरा मुद्दा, एकनाथ शिंदे यांच्याकडे साधारण एक 57 लोक गेलेले होते. 105 कोण होतोय आपलं, तुम्ही आता काय म्हणाल की अहो तुम्ही त्या दिवशी तर 105 म्हणाला होतात, आता तुम्ही 57 काय सांगताय? तर ते 57 उमेदवार हे 2017च्या निवडणुकीमधले गेलेले होते. आता या जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदेंनी एकूण 90 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी त्यांच्या 29 जागा जिंकून आलेल्या आहेत. आता 29 जागा जिंकून आलेल्या आहेत. मी एकनाथ शिंदे, मला असं वाटत होतं की ते अर्धशतकाच्या जवळ जातील, पण ते अर्धशतकाच्या जवळ गेलेले नाहीत. ही जी गोष्ट आहे ती मी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करतोय. आता याला दुसरी बाजू आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. शिंदेंचं नुकसान शिंदेंनी स्वतः केलेलं नाही. शिंदेंचं नुकसान केलंय त्यांच्या बरोबर असलेल्या लाळघोट्या पत्रकारांनी आणि खुशामतखोर नेत्यांनी. शिंदेंचं नुकसान केलेलं आहे त्यांच्यातल्या परिवारवादाने आणि होय साहेब होय भाई म्हणणाऱ्या त्यांच्या बरोबरच्या बारभाई कारस्थान्यांनी. मी आपल्याला उदाहरणासहित समजावून सांगणार आहे. सदा सरवणकर जे प्रभादेवीला पराभूत माहीम मतदारसंघातून पराभूत झाले, त्यांनी 2 तिकीट आपल्या घरात घेतली. एक आपल्या मुलाला घेतलं समाधानला आणि त्यानंतर आपल्या मुलीला घेतलं. या दोन्ही तिकिटांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. सरवणकरांच्या पराभवाची हॅट्रिक या भागातल्या मतदारांनी करून दिलेली आहे. त्यानंतर आपण जाऊया रवींद्र वायकर यांचा लोकसभेतला विजय, याच्याबद्दल आता मला काही बोलायचं नाहीये, पण तो विजय आहे की आणखी काय आहे हे त्या भागातल्या मतदारांना माहिती आहे, काही राजकीय समीक्षकांना माहिती आहे, काही सनदी अधिकाऱ्यांना माहिती आहे की जे या सगळ्या व्यवस्थेला अत्यंत जवळून बघत होते. आणि मी कोणत्या सनदी अधिकाऱ्यांना अवतरण चिन्हात घेतोय हे सुद्धा अनेकांना माहिती आहे. तर तो जो वायकरांचा विजय आहे त्याच्यावर आपण तो विजय आहे की आणखी काय याच्यावर मला बोलायचं नाहीये. पण त्यानंतर त्यांची पत्नी मनीषा वायकर या पराभूत झाल्या विधानसभेला. वायकरांचाच उजवा हात असलेल्या अशोक उर्फ बाळा नर यांनी त्याचा पराभव केला. त्यानंतर त्यांची मुलगी, तिचाही पराभव झालेला आहे, म्हणजे वायकरांची सुद्धा हॅट्रिक झालेली आहे. आता आपण जाऊया थोडंसं पुढे, म्हणजे उपनगरामध्ये अशोक पाटील यांनी आपल्या मुलासाठी तिकीट घेतली होती आणि त्यांचा मुलगा पराभूत झालेला आहे. प्रचंड अर्थशक्ती, प्रचंड धनशक्ती तिथे लावण्यात आली, पण अशोक पाटील यांचा मुलगा पराभूत झालेला आहे. राहुल शेवाळे की ज्यांनी या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपाची महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांची वहिनी पराभूत झालेली आहे. या सगळ्या जर आपण गोष्टींचा विचार केला तर शिंदेंना जो फटका बसला तो याच सगळ्या लोकांमुळे बसला. आमदार मंगेश कुडाळकर हे यांच्यासाठी दिलेला निधी हा चर्चेचा विषय आहे. त्यांचा मुलगा पराभूत झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या शिंदेंसाठी काहीशा मारक ठरलेल्या आहेत. आता आपण बघा, एकनाथ शिंदे यांनी एकूणच म्हणजे त्यांच्या शिवसेनेने 90 जागा लढवल्या आणि 29 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो आहे 32%. आता भाजपने 227 पैकी 135 जागा लढवल्या आणि या 135 जागांपैकी 89 जागी त्यांना विजय मिळालेला आहे. त्यांचा स्ट्राईक रेट आहे 66%. मुंबईमध्ये एकूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी सर्वात जास्त मतांनी जर कोण विजयी झालं असेल तर त्या जिज्ञासा शहा या उमेदवार आहेत आणि त्या बोरिवलीमधून निवडणूक लढल्या होत्या. त्यांना 21,534 मतं पडलेली आहेत. या निवडणुकीमध्ये इतकी प्रचंड घासाघीस झालेली आहे की एका नव्हे अनेक वेळेला मोजणी करण्यात आली, अनेक वेळेला हरकती घेण्यात आल्या. मुंबईमध्ये सगळ्यात कमी मतांनी विजयी झालेला जो उमेदवार आहे त्याचं नाव आहे कलिन्याच्या काँग्रेसच्या टुलिप मिरांडा यांनी 7 मतांनी विजय मिळवलाय. हे झालं एका बाजूला. आता जे शिंदेंच्या ज्या शिवसेनेमध्ये जे घडलं की नातेवाईकांना तिकीट, आपल्याच लोकांना तिकीट, त्याचा त्यांना फटका बसला. मला इथे आणखी एक मुद्दा लक्ष वेधून घ्यायचं एका मुद्द्याकडे. जर एकनाथ शिंदे यांना परिवारवाद करायचा नव्हता, एकनाथ शिंदेंनी आपल्या भाच्याला तिकीट दिली नाही का, तर परिवारवाद होईल, लोक आपल्यावर टीका करतील म्हणून. एकनाथ शिंदेंनी नरेश म्हस्के यांच्या मुलाला तिकीट दिली नाही का, तर वडील खासदार आहेत, मुलगा परत नगरसेवक झाला, माध्यमांची टीका होईल, सगळ्यांची टीका होईल म्हणून तिकीट दिलं नाही. मान्य आहे, कौतुकास्पद आहे ह्या गोष्टी. पण त्याच एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये कोणी घेरलं होतं, त्यांच्या चेले चपाट्यांनी त्यांना घेरलं होतं.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जर कोणाला जायचं असेल तर या बारबाई कारस्थान्यांची परवानगी घ्यावी लागते। त्यामध्ये काही शक्तिशाली कुटुंब आहेत आणि काही नेते आहेत, काही महिला नेते आहेत, यांच्या परवानगीशिवाय तिथे काही होत नाही। ही गोष्ट शिंदेंसाठी येणाऱ्या काळामध्ये मारक ठरू शकते। आता आपण येऊया, जर 8 MMR रिजन मधल्या एकूणच महानगरपालिकांचा विचार केला तर त्यामध्ये 6 ठिकाणी महायुतीचा महापौर होणार आहे। एका ठिकाणी काँग्रेसने म्हणजे भिवंडी आणि या ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल किंवा MIMचा। तिथे काय भिवंडीमध्ये महापौर व्हायचं असेल ना तर तुम्हाला फक्त पैशाचे कंटेनर खाली करावे लागतात। भिवंडी हे गोदामांचं शहर आहे, तिथे जर महापौर व्हायचं आहे करा कंटेनर खाली, व्हा महापौर। त्यानंतर बवियामध्ये म्हणजे हितेंद्र ठाकूरांचा जो पक्ष आहे तिथे 71 जागा जिंकल्यात त्यांनी 115 जागांपैकी। त्यांचा पराभव झाला होता विधानसभेला, त्यांच्या मुलाचा क्षितिज ठाकूरचा पराभव झाला होता, पण आता त्यांनी सगळं लक्ष केंद्रित केलं तिथल्या सगळ्या गोष्टींवर आणि ते जिंकलेले आहेत। आता आपण येऊया मीरा भाईंदरमध्ये ज्या काही राणा भीमदेवी थाटामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ज्या शपथा घेतल्या होत्या आणि ज्या आणाभाका घेतल्या होत्या, काही झालं नाही। प्रताप सरनाईक यांचा तिथे धुवाधार पराभव झालेला आहे, कारण नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक हे दोघंही व्यक्तिगत अहंकाराने पेटलेले नेते होते। नरेंद्र मेहता यांना हात दिला तो त्यांच्या तिथल्या मतदारांनी जैन, गुजराती, मारवाडी प्रभावशाली असलेल्या एकूणच मतपेढीने, आणि त्यामुळे तिथे त्यांचा विजय झाला। प्रताप सरनाईक यांना म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 3 जागा मिळाल्या। आता आपण एक विचार करणार आहोत, तो म्हणजे की शिंदेंच्या समोर ठाकरेंचं आव्हान किंवा या संपूर्ण भाजपला जे काही ठाकरेंना थोपवायचं होतं त्यासाठी शिंदे उपयुक्त ठरले का? तर त्याचं उत्तर होय आहे। याचं कारण काय? त्या 89 जागांवर बीजेपी अडकलेली आहे। जर शिंदे त्यांच्याबरोबर नसते तर त्यांना हे स्वप्न किंवा ही मजल मारता आली नसती। खरं तर भाजपला शिंदे नसते तर राज्याच्या सत्तेत पुन्हा येता आलं नसतं, हे वास्तव आहे। पण वेळोवेळी शिंदेंचा पाणउतारा करणं किंवा त्यांच्या लोकांचा पाणउतारा करणं, खरं तर ते शिंदेंच्या पाणउताऱ्यामध्ये जात नाहीत, कारण त्यांना माहिती आहे भाजपच्या इथल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना शिंदेंचं आणि अमित शहांचं काय मेतकूट आहे ते। त्यामुळे त्यांच्या मुलाला डॉक्टर श्रीकांत शिंदेंना सतत त्यांचं खच्चीकरण करणं, त्यांच्या लोकांचं खच्चीकरण करणं, आणि इतकंच काय, पण गणेश नाईकांसारख्या नेत्यांनी मला मुलाखत देताना ज्या पद्धतीची गोष्ट मांडली, ज्या पद्धतीच्या गोष्टी सुरू केल्या, त्या इतक्या भयंकर होत्या की त्यांना हे कळून चुकलं की हे सगळं आपल्यावर उलटू शकतं। त्यामुळे त्यांनी या निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देऊन टाकली की निवडणूक संपली, राजकीय वैरत्व संपलं। कारण गणेश नाईक सुद्धा काचेच्या घरात राहतात, त्यांच्या कार्यालयाचंच नाव आहे ग्लास हाऊस, सुधण्यास सांगणे न लागे। आता हा जो मराठी मतदार आहे तो ठाकरेंबरोबर अत्यंत निष्ठेनं राहिला, पण ठाकरेंनी अत्यंत बोटचेपी भूमिका घेतली। त्यांनी स्वतःच्या खिशाला जराही झटका दिला नाही। इतकंच नव्हे तर त्यांनी प्रचार सुद्धा हातचं राखून केला। मराठी माणूस, मराठी मतदार जो अस्मितेसाठी पेटलेला होता आणि भाजपच्या एकाधिकारशाही समोर ज्याला आत्ता नायक शोधायचा होता, तो ठाकरेंना लढा, आम्ही आहोत, भिडा, आम्ही पाठीशी आहोत असं सांगत होता। पण बहुधा दोन्ही भावांनी आपापल्या कानामध्ये कापसाचे बोळे घातले होते की काय, अशी स्थिती बघायला मिळते। आजच्या या सगळ्या निकालानंतर राज ठाकरेंची एक फेसबुक पोस्ट आलेली आहे, ती अत्यंत भावनाप्रधान आहे, भावनिक आहे। राज ठाकरे हे भावनिक नेते आहेत, इतकंच आता आपण म्हणू शकतो। अशा पद्धतीला ते येऊन ठेपलेले आहेत। मी आपल्याला आठवत असेल मित्रहो, राज ठाकरे यांच्या पक्षाला 5 जागा मिळतील असं म्हटलं होतं, आणि उद्धव ठाकरे यांच्या चाणक्य मंडळातल्या 2 नेत्यांनी, एकाने त्यांना 5 म्हटलं होतं आणि एकाने त्यांना 3 जागा म्हटल्या होत्या। आता त्यांना 6 जागा मिळालेल्या आहेत। यावरून आपण समजू शकतो की राज ठाकरे यांची स्थिती काय आहे। मित्रहो, आता या संपूर्ण व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ठाकरे आणि शिंदे यांनी भांडत राहावं, अगदी भांडत राहावं, अगदी स्वतःचे कोतळे काढेपर्यंत भांडत राहावं, आणि मुंबईमध्ये हे दोघंही ज्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करतात, मराठी अस्मितेच्या गोष्टी बोलतात, त्यांनी एका गोष्टीचं भान ठेवायला हवं। गोवंडी या मतदारसंघामध्ये 6च्या 6 जागा MIMने जिंकलेल्या आहेत।
संपूर्ण राज्यभरात MIMचे जवळपास 95 लोक निवडून आलेत. कसल्या हिंदुत्वाच्या गोष्टी नितेश राणे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सांगतात याचा विचार आता त्यांना करावा लागेल. मुस्लिम मतदार जो आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली हे नाकारता येणार नाही. दलित मतदारांनी उद्धव ठाकरेंना साथ देण्याच्या वेळेला आता एक विचार केला की आपला जुना मित्र, आपला जुना आधारवड हा काँग्रेस आहे, त्यांच्याबरोबर जर आपण राहिलो तर ठीक आहे. धारावी या मतदारसंघातल्या ज्या 2 जागा आहेत त्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत आणि 4 जागा ज्या आहेत त्या UBTने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकलेल्या आहेत. या संपूर्ण सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण ताळमेळ मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला एक गोष्ट वर्तमानपत्रांमधून, एक गोष्ट माध्यमांमधून सांगितली जाते, ती म्हणजे शिंदेंचा प्रभाव चालला नाही. मला हे मान्य नाही आहे. आता काही लोक आपल्यापैकी दचकून म्हणतील की नाही तुम्ही तर शिंदेंचे भाट आहात, तुम्ही असंच बोलणार. मित्र हो, नाही आहे. शिंदेंवर जितकी टीका मी उघडपणे करतोय तितकी टीका दुसऱ्या कोणत्या ठिकाणी त्यांच्यावर होते आपण मला दाखवून द्या. शिंदेंचं झालंय असं की एक तर शिंदे एकला ही संपूर्ण निवडणूक बघा 3 ते 4 लोकांनी केंद्रित केलेली होती. आता हे नेते कोण आहेत हे आपण समजून घेऊया. पहिल्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस, एकाकी लढला हा माणूस, अत्यंत संयमाने, शिस्तीने. फक्त मुंबईमध्ये त्याने येऊन टीका केली, बाकी सगळीकडे त्यांनी विकासाची भाषा बोलली. त्यांचे लोक काय बोलतात ते सोडून द्या, त्यांचे लोक हे त्यांचे नाहीच आहेत, ते लोकांचेच लोक त्यांनी गोळा केलेले आहेत. त्यामुळे ते फडणवीसांना खुश करण्यासाठी ते सगळं बोलत राहतात. दुसरं, या संपूर्ण निवडणुकीमधला सगळ्यात नशीबवान माणूस होता तर कोण? भाजपचा माध्यम प्रमुख नवनाथ बन. 135 मतदारसंघ क्रमांकातून तो निवडून आलेला आहे मानखुर्दवरून. तिथे मुस्लिम मतांचं विभाजन झालं आणि तो निवडून आला. हा फडणवीसांचा फाइंड होता. फडणवीसांनी जे जे शोधून काढलं किंवा जे जे केलं ते नीट केलं असं माझं मत आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत एकनाथ शिंदे. त्यांनी संपूर्ण राज्यभरात पायाला भिंगरी लावून प्रचार केला आणि त्याचबरोबर त्यांनी ठाण्यामध्ये एकही सभा घेतली नाही. कारण ठाणे, कल्याण, डोंबिवली हे त्यांनी सोडून दिलं आपल्या चिरंजीवांवर आणि आपल्या सहकाऱ्यांवर. बाकी ते सगळीकडे फिरत राहिले. गेले शेवटचे 4 दिवस त्यांनी डोळ्याला डोळा लावू दिला नाही. आपली सगळी यंत्रणा आणि सगळी व्यवस्था आणि व्यवस्था ही फक्त आपल्या निवडणुकीतल्या स्ट्राईक रेटसाठी लावली होती. तरी त्यांचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंच्या पेक्षा कमी आहे हे इथे मानायला हवं. त्यांचा स्ट्राईक रेट आहे 32 आणि उद्धव ठाकरे म्हणजे दोन्ही भावांचा मिळू ना, एकट्या उद्धव ठाकरेंचा नाही आहे. उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या भावाचा राज ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे 39% आणि मुंबईमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट आहे 66%. आता तिसरी व्यक्ती जर आपण विचार केला तर अजित पवार यांनी फक्त पुणे, पिंपरी चिंचवड याच्यावरच लक्ष केंद्रित केलं. पण या सगळ्यांमध्ये मला आणखी एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे. ती या निवडणुकीतली व्यक्ती आहे आदित्य उद्धव ठाकरे. या तरुणाने ज्या पद्धतीत प्रचार केला, ज्या पद्धतीत सगळ्या गोष्टी अंगावर घेतल्या, बघा आदित्य ठाकरेचं कौतुक. आता आपल्यापैकी काही लोकांना असं वाटेल नाही तुम्ही दोन्ही बाजूने बोलताय, तुम्ही शिंदेंचंही कौतुक करताय आणि ठाकरेंचंही. असं नाही आहे हो. आपण फील्डवर या, आपण समोर या, मग आपल्याला कळेल की मी काय म्हणतोय ते. आदित्य ठाकरे याचं कौतुक इतक्यासाठीच करायला हवं. 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये 2 तट पडले त्यावेळेला पहिल्यांदा ठाण्यात जाऊन शिंदेंच्या बंगल्यासमोर भाषण करणारा तरुण होता आदित्य उद्धव ठाकरे. आणि काल ज्या वेळेला प्रचार संपला त्यावेळेला शेवटची सभा नागुसाहेच्या वाडीतल्या दत्तू बांदेकर चौकात घेणारे 2 तरुण होते, आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे. अमित ठाकरे यांना या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी सांभाळून घेताना आपल्याला अनेक वेळेला दिसलेले आहेत. पण अमित ठाकरे यांना खूप तयारी करावी लागणार आहे. याचं कारण असं आहे, डॉन ब्रॅडमन यांचा मुलगा जॉन ब्रॅडमन हा फार मोठी चमक दाखवू शकला नाही. सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर हा फार मोठा करिश्मा दाखवू शकला नाही. अमिताभ बच्चन या महानायकाचा मुलगा अभिषेक बच्चन हा तितकं भव्य दिव्य काही करताना दिसला नाही. राज ठाकरे यांच्या चिरंजीवाने या उदाहरणांवरून आपला अभ्यास आणि आपली मेहनत याच्यावर वेळ घेऊन मेहनत करण्याची किंवा त्यावर सगळं काम करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि जाता जाता राज ठाकरेंनी आपल्या एका वेगळ्या राजेशाही कैफातून बाहेर येत आता खऱ्याखुऱ्या अर्थानं मराठी मनाला आणि मराठी अस्मितेला आपण काही देणं लागतो
आणि तेही गांभीर्यानं. कारण राज ठाकरे ज्यांना ज्यांना मदत करतात ते या हाताचं त्या हाताला कळत नाही असं त्यांची मित्रमंडळी सांगतात. कदाचित ते काही प्रमाणात खरं असेल, पण आता ते मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी जे काही करतील ते इथून अगदी साता समुद्रापलीकडे ज्या ब्रिटिश साम्राज्यावरच्या सूर्याचा अस्त होत नाही तिथपर्यंत मराठी अस्मितेसाठीचा हा हुंकार राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी कळवण्याची गरज आहे. मुंबईने तसे संकेत दिलेले आहेत. ठाकरे संपणार नाहीत. अर्थात मराठी माणूस जागा आहे, तो त्यांची काळजी घेईल, पण त्या जागेपणी काय करायचं हे शेवटी ठाकरेंनाच ठरवायचं. तूर्तास मी इथेच थांबतो मित्र हो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि ग्राउंड रिॲलिटी सगळी समजून घेत केलेला हा माझा प्रयत्न आहे. तो जर आपल्याला आवडला तर आपण मला जरूर तसं कळवा, आणि जर तुम्हाला एखादा मुद्दा खटकला तर तेही कळवा. आपल्याला खटकलेला मुद्दा फक्त संसदीय पद्धतीत माझ्यापर्यंत पोहोचला तर ते अधिक चांगलं असेल. आणि या संपूर्ण सगळ्या काळामध्ये आपण गेल्या काही दिवसांमध्ये जे टाइम महाराष्ट्राला दिलेला सपोर्ट किंवा प्रेम आहे ते 457% वाढलेलं आहे मित्र हो. आणि त्यामुळेच आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये कधीच कमतरता करू देणार नाही, करणार नाही, कारण आमची बांधिलकी तुमच्याशी आहे. तुमचं इथेच थांबतो. आपण कुठेही जाऊ नका. सतत आमच्याबरोबर कनेक्ट राहा. धन्यवाद.